नमस्कार, मी संजय क्लासमधील विद्यार्थिनी कीर्ती जाखेरे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आज गुरुपौर्णिमा विशेष मी एक कथा सांगणार आहे. गुरु चाणक्य व त्यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य. आपल्या भारतीय इतिहासामध्ये गुरुपौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गुरु व शिष्याच्या नात्यावरील ही कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. गुरु चाणक्य व त्यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य यांच्याबद्दल ही एक गुरु शिष्यासाठी प्रेरणादायी जोडी आहे. एके दिवशी चाणक्य मगध या राज्य दरबारातून अपमानित होऊन बाहेर पडले. तेथे त्यांची भेट एका हुशार, चपळ व धाडसी मुलाशी झाली. ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होय. त्यांना त्यांच्यामध्ये भविष्यातील एक महान राजा दिसला. त्या चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिला येथे प्रशिक्षण दिले. युद्ध कला, राज्य कारभार आणि राज्य न्याय, अर्थशास्त्र असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले व त्यांना प्रजेची सेवा असे धडेही शिकवले. एके दिवशी चंद्रगुप्त मौर्याने चाणक्यांना म्हणाले, गुरुदेव, मी एक महान राजा बनू शकतो का? चाणक्य हसून म्हणाले, जो महान राजा तोच असतो जो प्रजेच्या सेवेतच आपले सुख समजते. तू कधीही साम्य, सत्य आणि परिश्रमाचा मार्ग सोडू नकोस. याचे प्रशिक्षण घेऊन चाणक्याने मगध या राज्यावरती विजय मिळवला. या यशामागे चाणक्यांचे मार्गदर्शन, परिश्रम, दूरदृष्टी आणि कठोर श्रम होते. या कथेतूनच आपल्याला कळते की योग्य गुरु मिळाले की शिष्याने त्यांच्या शिकणीवरती विश्वास ठेवला की अशक्य वाटणारे ध्येय सुद्धा ते शक्य होऊ शकते. धन्यवाद.